नमो शेतकरी महासन्मान योजना आणि या योजनेचा जो 9वा हप्ता आहे तर तो प्रचंड बघा नेहमीप्रमाणे आपण पाहत आहोत. कोणत्या योजनेमध्ये सर्वाधिक जर वितरणाला विलंब होत असेल तर त्या योजनेचं नाव आहे नमो शेतकरी महासन्मान योजना. बरोबर ना? कारण की या योजनेचं जे वितरण आहे हे कधीच वेळेवर होताना दिसत नाही. आणि मी खास करून यासाठी बोलतो आहे की सध्या वातावरण कोणतं आहे, या सीझनमध्ये खरंच सध्याच्या वेळेला शेतकरी बांधवांना जर नमोचं वितरण झालं वेळेवर तर त्याचा थोडाफार का होईना, फुल नाही फुलाची पाकळी, थोडा का होईना पण त्यांना मदत होऊ शकते. त्यांना थोडाफार का होईना, परंतु या 2000 रुपयांनी फार काय असा फरक होतो अशातला काही भाग नाही अजिबात. पण मात्र या निधीचा जर वेळेवर किमान या हप्त्याच्या संदर्भात बोलतोय मी. सध्या तुम्हाला माहिती आहे की कोणत्या प्रकारचा ऋतू आहे, आता सध्या शेतकरी कोणतं काम करतात खास करून शेतामध्ये, त्यांना कोणत्या गोष्टीसाठी या निधीचा उपयोग होऊ शकतो. खूप मोठा निधी ऑब्व्हियसली नाही आहे, पण तरी देखील किमान हा हप्ता तरी माझ्या मते वितरण वेळेवरच व्हायला पाहिजे. आता असं नाही व्हायला पाहिजे की फार म्हणजे त्यांना जेव्हा गरज आहे तेव्हा नाही मिळणार आणि खूप उशिरा मिळेल. याच्या अगोदरच्या हप्त्याचं वितरण वेगळं होतं, पण ह्या हप्त्याचं मात्र वितरण वेळेवर भेटलं तर खरंच शेतकऱ्यांना त्याची थोडीफार का होईना पण मदत होऊ शकते. तर त्यामुळे माझं असं मत आहे की नमोचा जो 9वा हप्ता आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा तर तो लवकरात लवकर शासनाने वितरित करावा. आज दुसरा अधिवेशनाचा दिवस होता, पावसाळी अधिवेशन चालू आहे. तर त्या अधिवेशनामध्ये बाकी चर्चांसोबत ही चर्चा व्हावी की नेहमी नमोचंच का वितरण आपण उशिरा करतो, नेहमी नमोच्याच वितरणाला का जे आहे सर्वाधिक वाट पाहावी लागते शेतकरी बांधवांना. या मुद्द्यावर पण जे अत्यंत महत्त्वाचं जे आहे डिस्कशन झालं पाहिजे, यावर विषयावर चर्चा झाली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विषयावर एकदाचाच काहीतरी तोडगा काढून नेहमी वेळेवर वितरण. म्हणजे काय होतं, एक हप्ता पेंडिंग झाल्याच्या नंतर आणि एक हप्ता पण थोडा तिडका नाही, तब्बल 4 महिन्याच्या गॅपचा बनतो. मग खरं जर पाहिलं तर मग ते 8 महिन्याचा गॅप बनतो. तसं नाही व्हायला पाहिजे, वेळेवर वितरण व्हायला पाहिजे. सध्या नमोचे 2 हप्ते पेंडिंग आहेत बरं का, 2 हप्ते थकलेले आहेत. तर त्यामुळे एकत्रित दिले तर बरंच होईल, पण एकत्रित देईल म्हणून मला वाटत नाही यावेळी शासन. पण तरी देखील वेळेवर तर द्या. किमान नमोचा हप्ता जो आहे हा वितरित वेळेवर करा, लवकर त्याचं वितरण करा. तात्काळ यासाठी जो लागणारा निधी आहे, माझ्या मते हे अधिवेशन चालू आहे ना तर याच्यामध्येच तो निधी पण जो आहे मंजूर व्हायला पाहिजे. या अधिवेशनाच्या दरम्यानच कुठेतरी पटकन याची गुड न्यूज यायला पाहिजे की नमोच्या हप्त्याचा जो आहे वितरणाचा GR आला आणि लवकरात लवकर आम्ही हप्त्याचं वितरण करणार, कारण सध्या या निधीची नितांत गरज आहे. तर त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे लवकर जरा. आणि नेहमी नमोच्याच का वितरणाला विलंब लावतात ते पण काय माझ्या लक्षात येत नाही बघा. कारण बघा मी सांगितलं जसं तुम्हाला 2 हप्ते सध्या पेंडिंग आहे, तो हप्ता आहे तर याचा कालावधी संपलेला आहे जवळपास. याचा कालावधी संपलेला जवळपास म्हणजे संपलेलाच आहे, त्यामध्ये काय कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. पण त्याच्यानंतर पण दुसऱ्या हप्त्याचा पण कालावधी संपत यायला पाहिजे. किती शोकांतिक आहे म्हणजे 10वा हप्ता पण तोही त्याचा कालावधी संपत यायला आहे. आणि त्यामुळेच म्हणतो आहे मी, कारण 10व्या हप्त्याचा जो कालावधी आहे तर तो जुलैचे एंडिंग आहे. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 10वा हप्ताचा कालावधी पण संपायला, म्हणजे पुढच्या महिन्याच्या मध्येच 10व्या हप्त्याचं पण वितरण व्हायला पाहिजे होतं. पण त्यामुळे हे 2 हप्ते जे आहेत 2-2 हजार रुपयाचे खरं तर हे एकत्रित द्यायला पाहिजे. पण एकत्रित मी जसं तुम्हाला सांगतोय की तसं देण्याची शक्यता फार कमी आहे, फारच कमी आहे. पण एक तर द्या किमान. पावसाळी अधिवेशन आहे, आज दुसरा अधिवेशनाचा दिवस आहे. आणि नेहमी मला असं वाटतं की नेहमीच का नमोला उशीर जे केलं जातं वितरणाला, लवकर वितरण केलं तर फार बरं होईल. आणि सध्या मी जसं सांगितलं की सध्या खरी गरज आहे, त्यामुळे लवकर शासनाने या योजनेसाठी लागणारा जो निधी आहे तर तो उपलब्ध करून द्यायला पाहिजे, अशी कळकळीची विनंती आहे शासनाला. पटकन काहीतरी याच्यावर उपाययोजना करा आणि लवकरात लवकर नमोच्या 9व्या हप्त्याचं आणि शक्य झालं तर 10व्या हप्त्याचं पण वितरण लवकरात लवकर करा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. जोपर्यंत नमोचं वितरण होत नाही आपण आता इथून पुढे हा मुद्दा लावून ठेवणार, कारण नमोचं वितरण हे नेहमीच दुर्लक्षित होतं. आपण पाहत आहोत, कारण नमोचं वितरण म्हणजे असं आहे जेव्हा शासनाला वाटेल तेव्हा वितरण होतं. तर तसं नाही झालं पाहिजे, त्याचा कालावधी भरला तर वितरण व्हायला पाहिजे, या मताचा मी आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.